हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर पार्ट 2 ऑफ कोकण ब्लॉग। सकाळी सकाळी आम्ही ब्रेकफास्ट करून निघालो आमच्या मूळ गावी धोपाव्याला जाण्यासाठी। आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो ते दाभोळमध्ये होतं आणि दाभोळ ते धोपावे हा प्रवास फेरी बोटने करावा लागतो। तर फेरी बोटच्या काही टायमिंग्स असतात, तर त्या टायमिंगच्या हिशोबाने आम्हाला तिकडे पोचायचं होतं। पाव अच्छा चला नाही नको सायकल 15 रुपये, मोटरसायकल 65, सगळ्यांचे दर लिहिलेले। जर गाय बैल म्हैस वगैरे न्यायची असेल तर 50 रुपये प्रति नग। तिकीट दर आहे प्रत्येक कारचे 180 रुपये आणि प्रत्येक माणसाचे 20 रुपये, असे ते कॅल्क्युलेट करतात। त्यात ड्रायव्हरचे चार्जेस नसतात। तुमचे समजा 5 लोक असतील तर ड्रायव्हरचे तिकीट नाही दिले तरी चालते, बाकी 4 लोकांची तुम्हाला तिकीट द्यावी लागते। सगळे वेट करतात, मग फुल झाली आहे। बसला तो मध्ये गेला का नक्की? पप्पा कुठे? आता या वर्षी मे महिने 11 मेला तेव्हा तर गोंधळ होता की वरची घरं आहेत ना, 5-7 लोक 5-8 लोक घर आहेत, तेच घरी ह्या लोकांचा तू वाजव आता, स्टार्टिंगला वाजवून आपली सोनाली पवार त्यांच्या देण्यावर आल्यात म्हणून ओटी भरतात, आल्यात म्हणून ओटी भरतात। चौकशी तिथं साथ घालते, तिथं साधं पाहिजे, त्यांच्या काय मनोकामना इच्छा असतील त्या कोणी चालला पाहिजे, थोडी जेवढी मान्य करून घे। 20 रुपये कोणाकडे? माझ्याकडे।
दुसरा कोण आहे? भरून घ्या भरून घ्या. ओले काजू इथे लागले, अंगावर पडलं. आत्ताच पडलेला दिसत का? तोडायचं आहे, वरती आहे खूप. पुढे ना हा इथे चोर चोर. चल नको तो वरती आहे. चल मारतील आपल्याला. देवीच्या पालखीचं छान असं दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. वाटेत आम्हाला एक काजू फॅक्टरी लागली, तिथे आम्ही थांबून काही खाद्यपदार्थ विकत घेतले. काजूचे दर हे मुंबई पुण्याच्या दरापेक्षा थोडेसे कमी होते, पण आम्हाला ओले काजू हवे होते जे कुठेच भेटत नाही सहजासहजी. ते आम्हाला इथे भेटून गेले. ओले काजू पाहिजे. ओले पाहिजे. हां ओले काजू ओले काजू हेच असतं. कितीला आहे एक पॅक? 300 रुपये. किती त्याच्यात? 300 रुपये पाव. जास्त आहे. काहीतरी नवीन आहे. पोहा डांगर म्हणजे काय? पोहे पोह्याच्या वरून टाकायचं की बनवताना? डांगरच आहे. कांदा टोमॅटो मिरची टाकायचे, मिक्स करायचं पाण्याबरोबर, ते खायचं चपाती बरोबर भाकरी. नवीन म्हणून अरे कांदा मिक्स करायचा. आपण डांगर कसं म्हणतो? पीठ मला ते आंबोळी काय असते ते बघा. हे बघा, पण हे पीठ वेगळं असतं ना की नाही? आता हे नाचणीचं आहे की काय माहिती नाही. ते नाचणीने हे बघ इथे कोळी चटणी, कोळी मच्छी, कोळी चटणी. तू लोणचं ना वेस्ट केलं होतं दर्शन. मी खात नाही ते, मला नाही आवडत लोणचं. हे पण घेतलं कोकम आणि कोकम. कोकम मी नाही घेतलं. कोकम नको आहे का तुला? त्यांनी घेतलंय का? नाही कोकम मी नको, आपल्याला नको आहे. एकच घे काहीतरी. नाही ना डबल. हे याचंच बिल बनवलं. हे काय करवंदाचं सरबत, कोकम, 2 ओले काजू, हे कोलिम चटणी. कोण चटणी का घेतली? मला पाहिजे. नाही खाणार मी खाणार. 1025. पोहा डांगर किती देऊ? आणि काय वडापीठ ॲड करतो. एक्सपायरी बघून घे बरं. काय गोळ्या फणसाची भाजी. धरून ठेवायचा, दाबू नको. ओनली हाऊस ठेवायचा पाय. अच्छा अच्छा मी फक्त येणार त्या गाडीत. हो चालेल ना बाळा. आता तू झोपून जा, मला गाडी थांबव. आता एक्सचेंज करू. चला चलो बाय. चल चला.
मस्त वाटलं, एकदम छान. हा मम्मा सांगतात. अरे वा, रिव्ह्यू स्वतःहून. पालखीला काय दर्शन घेऊन कसं वाटलं? पालखीचं दर्शन घेऊन खूप छान वाटलं, कारण बऱ्याच वर्षांनी आम्ही या पालखीला आलो होतो, ह्या गावात आलो होतो, त्यामुळे खूप छान वाटलं. सगळी माणसं जी आमची जी भावकी होती ती भेटली आणि खूप छान वाटलं सगळ्यांसोबत. चलो ते जातील मुंबईसाठी, आम्ही पुण्यासाठी. संध्याकाळी निघायला आम्हाला खूप उशीर झाला, त्यामुळे आम्ही जास्त हॉल्ट नाही घेतले. फक्त एकच हॉल्ट घेतला चहासाठी. टी ब्रेक, मच नीडेड टी ब्रेक. 4 तास झाले, 3 तास बाकी आहेत आणि ते पण काल पण तेवढेच आणि आज पण तेवढे. त्याला पण मस्त एक हॉटेल बघितलं, त्याला पण गार्डन थोडं. टी ब्रेकसाठी थांबलो होतो. 3 तास अजून आहेत आम्हाला. आम्ही मानगाव क्रॉस केलं आहे, आता मुळशी रोडला लागलो आहे. इकडनं 3 तासाचा तरी डिस्टन्स आहे अजून. खूप एक्झॉस्ट झालो होतो, कारण कंटिन्यू प्रवास चालू. जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं, परवा तर होताच, पण हा कालचा रात्री स्टे घेतला आणि पुन्हा एवढा 8 तास प्रवास असा होता. आम्ही गेलो होतो धोपावे गावाला, जे दाभोळमध्ये, आणि तिथे आम्ही पालखीला गेलो होतो. बेसिकली पालखीच्या पाया पडायला. दर्शन घेण्यासाठी गेलो होतो, कारण की मम्मा तर ते होते, ते जाणार होते, तर आम्ही सुद्धा त्यांना जॉईन झालो आणि खूप छान वाटलं पालखीचं ॲक्च्युली दर्शन घेऊन. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच असेल, कोकणात पालखी ही खूप इम्पॉर्टंट असते, म्हणजे खूप महत्त्व आहे पालखीचं. आणि तिथे त्यांचं पाया पडणं आणि ती प्रथा चालवणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर आम्ही पण गेलो होतो आणि खूप मजा आली, म्हणजे खूप छान वाटलं. दर्शन खूप छान झालं, मजा आली. म्हणजे मला ते खूप आवडतं ॲक्च्युली, कारण की मला कोकणातलं मोस्टली काही माहिती नाही आहे, पण पालखी हे मी बऱ्याच वेळेस ऐकून आहे की कोकणामध्ये पालखी हे सगळ्यात म्हणजे मोठं त्यांचा सण असतो किंवा मोठी मानली जाते त्यांची पालखी. तर मग जसं मी आता लग्न करून इथे आले, तर मी पण ते जायला लागले राजापूरला, किंवा राजापूरला नाही कोणतं, आपण रत्नागिरीला गेलो होतो, राजापूरला गेलो होतो आणि त्याचे कधी व्हिडिओ नाही बनवले, किंवा जेव्हा आम्ही जायचो तेव्हा आम्ही व्हिडिओ बनवत नव्हतो. आणि मध्ये पण आम्ही 2 वेळा गेलो, तेव्हा पण मी त्याचा काही व्हिडिओ नाही बनवला. की मला खूप छान वाटलं दर्शन घेऊन, नमस्कार करून, सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन, देवांचे सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन आता आम्ही निघतोय पुण्याला जायला. खूप मोठा प्रवास झाला, पण हॅपी आहे, म्हणजे मजा आली. हां, ते पाया पडलो आणि जे आम्हाला दर्शन झालं ना, ते खूप मस्त होतं. जी थकान होती एवढ्या प्रवास करून, ते सगळं एकदम सफल झालं. आणि येताना तो प्रवास पण ॲक्च्युली खूप छान आहे. ते काजूची सगळी झाडं बघणं, काजूची झाडं बघणं, आणि काजूची फॅक्टरी आम्ही ॲक्च्युली बघायला गेलेलो, पण ती बंद होती. म्हणजे कशी प्रोसेस असते काजूचे बनवण्याची, पॅकेजिंगची वगैरे, ते नव्हतं. शर्मिन नको माती उडव. ते पण प्रवास पण ॲक्च्युली खूप छान आहे. सगळे आंब्याचे मोर बघणं, आंब्याची झाडं बघणं, काजूची झाडं बघणं खूप छान वाटतं. सो कदाचित मी रात्री आता जेवणाचा मी व्हिडिओ टाकणार आणि त्यानंतर मग व्हिडिओ एंड करणार, कारण खूप दमलं आहे. चलो. अरे भाऊने बसूनच घेतलं खाली. बसू का मम्मी, खेळू का? काय करतोय तू? माती खेळतोय. चेंज केला. किती माती, सगळीकडे माती माती उडवून ठेवली होती. शर्विल इज नाव रेडी. चेंज. यो. तिथे चौथ्यांदा कपडे बदलवते सकाळपासून, चौथे, कारण ते घाम तर असतोच इथे, पण तो उड्या पण एवढ्या मारतोय. आणि आता सगळं रेडी होतं, म्हणजे क्लिअर होता तो, आणि आता त्याने माती उडवली. हळू लागेल. हा, वरती बसायचं आहे. चला. पुण्याला पोचल्यानंतर शर्विलचे आजी बाबा त्यांच्या घरी गेले. त्यांना दुसऱ्या दिवशी अर्जंट काम होतं म्हणून ते आमच्याकडे थांबले नाहीत. हा आपला शॉर्ट कोकण ट्रिप ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आम्ही असेच आणि नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी आणत राहू. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बी हॅप्पी, कीप स्माइलिंग. बाय. लवकर
कुठे गेले आजी बाबा? त्यांच्या घरी गेले ना. सगळे घेऊन नाही गेले.